गुड मॉर्निंग एव्हरीवन. कसे आहात? आय होप मजेत आहात, स्वतःची काळजी घेत आहे. सो मी निघाली आहे मुंबईला जायला माझ्या पेस्ट्रीच्या एंगेजमेंटसाठी. 29ला तिची एंगेजमेंट आहे. सो मी लोकलनी जाते. इथून आता मी टॅक्सीनी कसाऱ्यापर्यंत जाईल आणि पुढे मग लोकलनी जाईन. आम्ही टायमिंग ठरवलेला आहे, 1-1:30च्या दरम्यान आम्ही भेटू ठाण्यामध्ये दोघीजणी. मग पुढे आम्ही तिच्या घरी जाऊ सोबत आणि बघू कसा होतो हा व्लॉग. एंगेजमेंट कशी होती पुढे तुम्हाला कळेलच. लोकलने जायचं म्हणजे पूर्ण कवरअप करून गरजेचं आहे निघणं. सो भेटू पुढे. दमून आले आणि मी सगळं सामान घेऊन उभी आहे. महाग काय माझा तेवढं द्यायचं. दमून आली मी पण एवढी लांब. ट्रेन आली आपली. मी फ्रेश दिसली पाहिजे. आता तुझा नंबर लागला, माझा लागला नाहीये. सो स्टेशनला उतरल्याच दर्शनाने पिझ्झा ऑर्डर केलेला. म्हणजे घरी आल्या मस्तपैकी बसून खाता येईल. खूप भूक लागलेली. 2-2:30 होऊन गेलेले आम्हाला घरी पोचायला. सो मस्त पिझ्झा आणि गार्लिक ब्रेड एन्जॉय करून आम्ही आलो आता बांगड्या घालायला. सो मस्त आता बांगड्या घालू. काळघालीचीच डाळ. काळघालायची सासावर. दुसऱ्या नाही टाकलं तरी चालेल. अगं म्हणजे तुझ्याला वाढल्या नाही तर नाही, साखर लग्नाला लावल्या तरी चालतील ना. फक्त हिला 1-2 आणून लावल्या तरी चालतील. काय बोलू तू एवढ्या वेळ जे बोलत होती ते. आता मी शांत बसणार आहे, बडबड नाही करणार आहे. सगळ्यांनी मला इन्स्ट्रक्शन दिले, तू बडबडती शांत बस. शांत बसणार आहे. मेरी खुशी में दबाने वाली. दबाने खुशी नहीं बोल रहे, बात दबाने को बोल रहे. सुंदर. The next day. हॅलो एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सगळे? सो आज आहे एंगेजमेंट डे. आवरताना निघताना काय व्हिडिओ काढता आला नाही, काही गडबड चालू होती. सो म्हटलं आता शूट करूया. सो मस्त रेडी झालेली आहे. कशी दिसते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि फर्स्ट टाइम मी या हिरव्या बांगड्या घातल्या. आमच्या साईडला हिरव्या बांगड्या लग्नानंतर घालतात, इकडे आधी घालतात, त्यांच्याकडची पद्धत. सो वेगळं वाटतंय जरा हिरव्या बांगड्या घालून. मला नक्की सांगा लुक कसा आहे. पुढे मी दाखवते माझा लुक कसा आहे. मस्त माझी मेहंदी रंगलेली आहे. या हाताची अशी वाटतीये. हा माझा लुक आहे. जागा नाही व्यवस्थित मागे जायला दाखवायला तुम्हाला. कोणाला तरी सांगा प्रॉपर शूट करायला. भेटू थोड्या वेळात. बाय. ब्राइड रेडी होती है आणि ब्राइड्समेड रिकामी बसली आहे. काय करणार, ब्राइड्समेडला काही कामच नसेल तर ब्राइड्समेडने काय करावं. एक तर ब्राइड्समेडचे केस सेट होत नाहीये. ब्राइड्समेडनी ब्लॉग काढावा. कशी आहे फिलिंग? खूप छान. खूप छान. सुंदर. पूर्ण तयार होण्याच्या आधीच सुंदर. ही माझी सर्वात फेवरेट साडी आहे. अरे वा, स्पेशल साडी आहे. स्पेशल का बरं? स्पेशल ओकेशनला घातली. कधी? ही साडी हो, माझा साखरपुडा आहे ना. अच्छा, म्हणून अजून स्पेशल आहे का? अजून तर लग्नाची साडी नेसायची आहे. आता वाट बघते कधी येत आहे. आतुरता आहोंची. टिपिकल. प्रशांतराव खुश व्हायला पाहिजे जरा बघताना. किती खूप वाटतोय. नाही पण आता
वेलकम करायला जाऊयात आपण त्यांना. अजून मी भेटलेली नाही, बोललेली नाही आहे, नंतर भेट बोलतो. एंगेजमेंट ब्लॉग आय होप तुम्हाला आवडला असेल आणि जोडी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. काल रात्री आली मी संध्याकाळी 6-6:30ला, खूप दमलेली, सकाळची उठलेली आणि एंगेजमेंट वगैरे झालं आणि लगेच मी निघाली. प्रवास वगैरे दगदग झाली जरा. सो आल्यानंतर मग आंघोळ वगैरे करून काकून पडून मस्त तेल लावून घेतलं डोक्याला. त्यांनी मस्त मॉलिश करून दिली, छान वाटलं. जरा खूप डोकं दुखत होतं, मान वगैरे. सो मग लवकर जेवण झोपून घेतलं. आता व्हिडिओ म्हटले एडिट करू, लक्षात आलं आपण एंड तर केलाच नाही आहे ब्लॉगचा, म्हटलं तोही करून घेऊया. आय होप तुम्हाला आवडला असेल. कमेंटमध्ये सांगा मला कसा वाटला. आणि उद्या परत चालली आहे मुंबईला, कारण वाराणसीला चालली आहे, हरिद्वार वाराणसीला. सो मोस्टली येईल तो ब्लॉग, कारण की थोडा इन्फॉर्मेटिव्ह असणार आहे. सो मी विचार केला की ज्यांना माहिती नाही आहे त्यांच्यासाठी आपण हा ब्लॉग बनवू. सो माझे विचार चालला आहे ब्लॉग बनवून तो टाकण्याचा. बाकी एवढे दिवस ब्लॉग्स येत नव्हते ड्यू टू सम रिझन्स, मे बी सांगेन मी नंतर. आणि आय होप एन्जॉय केला असेल तुम्ही हा ब्लॉग. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि आपण भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. स्वतःची आणि घरच्यांची काळजी घ्या. बाय. आणि माझी मेहंदी कशी आहे नक्की सांगा. बाय.